आज जो दिल्ली पुलिस ने करा है, आज जो स्टूडेंट्स को मारा है, जिस तरीके से स्टूडेंट्स का सर फोड़ा है। अच्छा, अंदर अभी और मारेंगे ऐसा धमकी दे रहे हैं। ये है देश की पुलिस। नमस्कार जनता, बघताय ना देशामध्ये काय चाललंय. तर इतका घाबरलेला आणि भित्रा प्रधानमंत्री देशाच्या इतिहासात कधी झाला नाही आणि पुढे भविष्यात देखील होणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडण्यासाठी कोणीतरी बसलेलं आहे, शिक्षण व्यवस्थेबद्दल अकाउंटेबिलिटी मागण्यासाठी कोणीतरी बसलेलं आहे आणि त्याला देखील डिटेन केलं जात आहे. तर इतके कट कारस्थान करून सोनम वांगचुक यांना देखील उचलून घेऊन गेले. म्हणजे फक्त वाट बघितली कधी त्यांची तब्येत ढासळते आणि त्यांना हेल्थच्या नावाखाली उचलून नेण्यात जातं. कारण जर नॉर्मल कंडिशन असताना जर त्यांना उचललं असतं तर हिंसक वळण मिळालं असतं आंदोलनाला. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा मोदींनी पोलिसांना समोर केले आणि विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज देखील करण्यात आला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती टिअर गॅस फेकण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावरती बंदुका देखील ताणल्या. म्हणजे कुठल्या पद्धतीची हुकुमशाही सुरू आहे. हा देश लोकशाहीच्या मार्गाने चालणारा देश आहे. तर मुघलांनी देखील देशावरती राज्य केलं, त्यानंतर इंग्रजांनी राज्य केलं, काँग्रेसने देशाला त्यानंतर लुटलं. पण हे तिन्ही मिळून जे काम करू शकले नाही ते मोदींनी एकट्यांनी करून दाखवलेलं आहे. ते म्हणजे अंधभक्तांची पैदास. तर दीप्तीला इतकंच सांगणं आहे की कुठल्याही अंधभक्तांना किंवा देशाच्या सिस्टमला किंवा कुठल्याही प्रकारच्या एक्सटर्नल फोर्सेसला न घाबरता समोर जा. अगदी एक पाऊल देखील किंवा एक इंच देखील मागे येण्याचं कारण नाही. पूर्ण देश तुझ्यासोबत आहे. अगदी खंबीरपणे समोर जा. बरेच जण फक्त योग्य क्षणाची वाट बघत असतील की कधी ते तुझ्यासोबत उभे राहतील. त्यामुळे बिलकुल घाबरण्याची गरज नाहीये. वी स्टँड विथ यू.